हाय सर्वांना. तर चला मी एक इथे रेसिपी बनवणार आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडते का तर नक्की पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही. तर यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर उत्तप्पा बनवण्यासाठी आपल्याला रवा लागणार आहे. तर मी इथं बारीक रवा घेतलेला आहे. तर बघू शकता रव्यामध्ये आपल्याला दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. मी इथं 3 चम्मच दही टाकून घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा 1 मोठी वाटी घेतलेला आहे आणि त्याच्यात 3 चम्मच मी दही टाकून घेतले. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि आता सगळं मिक्स करायचं आहे. छान असं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सगळं. पाणी लागेल तसं आपल्याला घालून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे पहा. तर चांगलं फेटून घेतलेलं आहे मी, बघू शकता. तर आता इकडे मी तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर, आणि लाईक करायला विसरू नका, कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तप्पा तयार करून घ्यायचा आहे. तर मी इकडं बारीक चिरून कांदासुद्धा घेतला होता. याच्यावरती आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकून घेतला, कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आणि कांदा मसाला आपण टाकून घेऊया. करून पहा एकदा, खायला जबरदस्त लागते ही रेसिपी. आणि अशा पद्धतीने उत्तप्पा केलेला अगदी बनवायला सोपा आहे आणि पटकन होऊन जातोय. तर थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पलटी मारताना कांदा सुटणार नाही अजिबात. म्हणून थोडंसं कांदा दाबून घ्यायचा आहे आणि कढईने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. पलटण्याची अजिबात घाई करायची नाही आहे. चांगला आपल्याला उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला दिसत असेल लगेच पलटी केलेलं, पण मी लगेच पलटी केलेलं नाही आहे. मी पण चांगला भाजून दिलेला आहे उत्तप्पा. आता पलटी मारल्यानंतर अजून एकदा थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता बाकीचे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत सगळे. तर आपले उत्तप्पे सगळे तयार झालेले आहेत पहा. किती छान पण दिसतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तर चला बाय बाय सर्वांना.